पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कमी पावसामुळे दुष्काळी फळ पिकांची शेती प्रामुख्याने केली जाते। इथे अंजीर आणि सीताफळ ही फळपिके मुख्य असून भाजीपाला पिके आणि वाटाण्याचे पीक घेतले जाते। पण येथील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत मागील काही वर्षांपासून फळे संकलन केंद्र सुरू केलं असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केले। दरम्यान कमी पाऊस पडणाऱ्या पुरंदर तालुक्यामध्ये अंजीर आणि सीताफळ ही प्रामुख्याने फळ पिके घेतली जातात। येथील अंजिराला भौगोलिक मानांकन असल्यामुळे याची वेगळी ओळख आहे। तर येथील फुले पुरंदर या सीताफळाचे वाण प्रसिद्ध आहे। यामुळे या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्योगाची आणि संकलन केंद्राची निर्मिती झाली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगावात ड्रोनद्वारे खरीप पिकांवर कीटकनाशक फवारणी करण्यात आली आहे। कमी वेळात कीटकनाशक फवारणी झाल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। देव पिंपळगावात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाची परिस्थिती चांगली आहे। अलीकडे शेतातील कामे करण्यासाठी शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय। काही जिल्ह्यात ड्रोनद्वारे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते। बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगावात प्रथमच काही शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे खरीपावर कीटकनाशक फवारणी केली असून यासाठी शेतकरी सोनाजी ननवरे यांनी पुढाकार घेतला होता। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट आज 16 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे। शेतकऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी मोसंबी बाजार समितीत आणू नये असं आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आलंय। मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ म्हणून बाजार समितीत मोसंबी मार्केट आहे। जालना, बुलढाणा तसेच छत्रपती संभाजीनगरसह बीड जिल्ह्यातून मोसंबी या ठिकाणी विक्रीसाठी येते, तर परराज्यातील व्यापारी या ठिकाणाहून खरेदी करतात। यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते। कुक्कुटपालनात प्रामुख्याने 2 पद्धतींचा वापर केला जातो, ज्यातील एक व्यवस्थापन पद्धत म्हणजेच परसबागेमध्ये केले जाणारे कोंबडी पालन, तर दुसरी पद्धत म्हणजे कंपन्यांशी करार करून केले जाणारे कुक्कुटपालन। मात्र या दोन्ही कुक्कुटपालनातील संगोपन पद्धतींना दुजोरा देत जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील काकडणे येथील शेतकरी भूषण शांताराम महाले यांनी आपली नवीन पद्धत आत्मसात करत अल्पावधीत यातून यश मिळवलंय। मुक्त कुक्कुटपालन व्यवस्थापन आणि विक्री करत काकडणे येथील पदवीधर शेतकरी भूषण महाले आज लाखोंची वार्षिक उलाढाल करतायत। गेल्या काही वर्षांपासून खरीपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचं चित्र कवठे महाकाळ तालुक्यात दिसतंय। कवठे महाकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता। 2024-25 चालू खरीप हंगामात ज्वारी केवळ 426 हेक्टरवर पेरल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। सध्या आहारात ज्वारीचं महत्त्व वाढलंय। ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांमध्येही मोठी भर पडलीय। असं असताना शेतकऱ्यांना ज्वारी पेरणीकडे दुर्लक्ष केलंय। मजुराची अडचण, काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडण्याची भीती, या आणि अशा अनेक कारणांमुळे खरीपातील ज्वारी पिकाचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र दिसतंय। खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या आणि पिकांचे व्यवस्थापन सुरू झाले तरीही मागच्या रब्बी हंगामातील पीक विम्याची भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीये, अशी माहिती समोर आली आहे। कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील रब्बी हंगामातील एकूण विमा संरक्षित रकमेच्या 50%हून अधिक रक्कम प्रलंबित आहे। रब्बी हंगामात पिकांच्या नुकसानीची ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाहीये अशा शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसताना दिसतोय। कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार रब्बी हंगामासाठी निश्चित नुकसान भरपाई ही 292 कोटी रुपये एवढी होती। त्यापैकी राज्यातील 9 विमा कंपन्यांनी 122 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे, तर 169 कोटी 86 लाख रुपयांची भरपाई कंपन्यांकडे प्रलंबित आहे। जगाचा पुरवठादार असलेल्या भारतावर पुन्हा एकदा गहू आयात करण्याची नामुष्की ओढावली आहे। गेल्या वर्षी निर्यात तब्बल 96% घटली असून आयात 85% वाढली आहे। जगातील 71 देशांमध्ये गहू निर्यात केला जात होता, ही संख्या आता 12 वर आली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 3 महिन्यात तब्बल 30,301 टन गहू आयात करावा लागला असून वर्षभरात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे। रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती। मागच्या खरीप हंगामात म्हणजेच 2023 मध्ये पेरलेल्या सोयाबीन, तूर आणि कापसाला पूर्ण हंगामात समाधानकारक दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची साठवणूक करून ठेवली आहे। काही शेतकऱ्यांनी तर मागील 2 वर्षापासूनचा कापूस दर मिळण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलाय, पण या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालाय। सध्या बाजारातील स्थितीचा विचार केला तर तूर, कापूस आणि सोयाबीनची आवक कमी झालीये, मात्र दरामध्ये कोणताच बदल झालेला दिसत नाहीये।